नागपूरच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावातील धक्कादायक घटना ही समोर आली। एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे, तर पती पत्नीसह 2 मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे। आत्महत्येचं कारण हे अस्पष्ट आहे, तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केलेली आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्यासोबत अधिकची बातचीत करूया। जितेंद्र, काय नेमकी ही घटना आहे, कधी सगळा हा प्रकार उघडकीस आलाय? विक्रांत, अतिशय धक्कादायक अशीच ही घटना म्हणावी लागेल, कारण नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुका या नरखेड तालुक्यामध्ये मोवाड नावाचं गाव आहे आणि या मोवाड गावामध्ये आज 4 मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले। ग्रामस्थांना हे दिसले, शेजाऱ्यांना हे दिसले, त्यानंतर पोलिसांना घटनाची माहिती देण्यात आली। पोलीस हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। पचोरी कुटुंब आहे हे, विजयकुमार पचोरी आहेत, हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत, तर त्यांची पत्नी मालाबाई पचोरी आणि मुलं आहेत गणेश आणि दीपक, या सर्वांनी गळफास घेऊन ही आत्महत्या केलेली आहे। मात्र नेमकी आत्महत्या का केली, कोणता दबाव होता, कोणता तणाव होता किंवा कोणती आर्थिक विवंचना होती का, हे आता पोलीस तपासात समोर येईल। मात्र घटनेची माहिती मिळताच शेजारी आणि गावातील अनेक लोक जे आहेत ते घरा शेजारी गोळा झालेले आहेत आणि मृतदेह आहेत ते आता पोलीस बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय खरं जितेंद्र, आता तपासाअंती लक्षात येईल की नेमकं या आत्महत्येमागचं कारण काय होतं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।